लाडकी बहीण योजना ज्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे। लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना बँक 10 ते 25 हजार रुपयाचं देणार आहे आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000 कुणाला 25,000। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महिला सक्षमीकरणासाठी प्रत्येक लाडक्या बहिणीला 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। बघा, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्यानिमित्त 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। परंतु या अनुदानासाठी काही पात्रता घालण्यात आलेल्या आहे। ज्या लाडक्या बहिणी या पात्रतेमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होत आहे। बघा, आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमा होणार आहे। सोबतच लाडकी बहीण योजना ज्यांनी सुरू केली असे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे। बघा, एकनाथ शिंदे साहेब काय म्हणलेले आहेत की एकनाथ शिंदे साहेबांनी कालच कॅबिनेटची बैठक घेतलेली होती। तर या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता आजपासूनच विस्तांतर सुद्धा केला जाणार आहे। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत। लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे। त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की आमची कॅबिनेट पार पडलेले आहे। तर त्या कॅबिनेटमध्ये निर्णय सुद्धा झालेला आहे की आजपासूनच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। त्यामुळे ज्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्या बहिणींनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महिला व बालविकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडमना आदेश दिलेला आहे की आजपासूनच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर करा। बघा, 1 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत। सांगताना आनंद वाटतो, पहिल्या झटक्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे जाणार। एकही बहीण वंचित राहू देणार नाही, सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार। तर बघा, आताच तुम्ही ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आज 1 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। सोबतच सर्व लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा वितरण करण्यात येणार आहेत। बघा, थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सांगितलेलं आहे की आज बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत। तुमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून गॅसचे पैसे वितरण केले जाणार आहेत। परंतु हे पैसे सरसकट वितरण केले जाणार नाहीत। बघा, ज्या बहिणींच्या घरामध्ये गॅस कनेक्शन आहे आणि ते गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असेल तरच तुम्हाला आज गॅस कनेक्शनचे पैसे
येणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, कारण आजपासून एप्रिल हप्ता सुरू झालेला आहे। बघा, आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यातील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि 3 गॅसचे पैसे वितरण केले जाणार आहे। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे की आजपासून फक्त याच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमा होणार आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला आहे, ज्या बहिणींना मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला आहे, त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहेत। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। तर बघा, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे की बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3000 रुपये आज जमाच केले जाणार आहेत। सोबतच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला नाही, त्या बहिणींना आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता सोडण्यात येणार आहे। बघा, ज्या बहिणींना अर्धवट पैसे मिळाले असतील त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या बहिणींना अर्धवट पैसे आलेले असतील तर त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहे, त्या ठिकाणी तुम्हाला हेल्पलाईन नंबर सुद्धा देणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे आज ज्या 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे तर ते 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, ज्या बहिणींचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि 3 गॅसचे पैसे वितरण केले जाणार आहे। बघा, आज 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। उद्यासाठी 10 जिल्ह्यांची यादी आलेली आहे आणि परवासाठी 11 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमधील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे हस्तांतर करणे शक्य होत नाही। त्या दृष्टिकोनातून आज 15 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। उद्यासाठी 10 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि परवासाठी 11 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। परंतु आपण आज जी 15 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर ते 15 जिल्हे बघणार आहोत। सोबतच अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की महिला सक्षमीकरणासाठी प्रत्येक लाडक्या बहिणीला 10,000 रुपये ते 25,000 रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे। परंतु हे अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु त्याच्या अगोदर ज्या 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे तर ते 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, ज्या बहिणींचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। त्यांना अजून एका लाभाचे पैसे थेट जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा। बघा, अमरावती जिल्हा आहे आणि विभाग आहे, त्या दृष्टिकोनातून आज अमरावती जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा आणि 5वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा। बघा, ज्या बहिणींचा जिल्हा अमरावती जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, चंद्रपूर जिल्हा असेल किंवा भंडारा जिल्हा असेल त्या बहिणींना आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि 3 गॅसचे पैसे वितरण होणार आहेत। बघा, स्पष्टपणे आदेश देण्यात आलेला आहे की आजपासून एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता हस्तांतर होणार आहे। सोबतच 6वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्हा। बघा, ज्या बहिणींचा जिल्हा औरंगाबाद जिल्हा असेल किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल त्या बहिणींना सुद्धा आजच पैसे येणार आहे। सोबतच 8वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा म्हणजेच उस्मानाबाद जिल्हा। बघा, ज्या बहिणींचा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा असेल किंवा धाराशिव जिल्हा असेल त्या बहिणींना आजच पैसे येणार आहे। सोबतच 9वा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। बघा, प्रामुख्याने गोंदिया जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये पैसे
येणार आहे. सोबतच 11वा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे मुंबई जिल्हा. बघा याच्यामध्ये मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणे असेल, या ठिकाणी पैसे सोडण्यात आलेले आहे. सोबतच 13वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा आणि 15वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा. बघा ज्या बहिणींचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे, कारण या 15 जिल्ह्यांमध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. 3 गॅसचे पैसे सोडण्यात आलेले आहे. सोबतच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून या बहिणींना 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे, परंतु त्यासाठी काही पात्रता घालण्यात आलेली आहे. ती पात्रता तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. परंतु आज काही प्रमुख बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. बघा ज्या बहिणींचं बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहे. उर्वरित बँकेमध्ये पैसे येणार आहेत, परंतु उर्वरित बँकेमध्ये काही टायमिंग नंतर पैसे सुद्धा येणार आहे. बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणींचं बँक खाता या प्रमुख 5 बँकेपैकी आहे त्यांना आज पैसे येणार आहेत. बघा या ठिकाणी GR मध्ये सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे की आज ज्या बहिणींचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी आहे आणि ज्या बहिणींचं बँक खाता या 5 बँकेपैकी आहे त्यांना आजच पैसे येणार आहे, परंतु उर्वरित बँकेमध्ये उद्या पैसे येणार आहे. त्यामुळे बहिणींनी आपलं खातं या 5 बँकेमध्ये आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा पहिली बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, तिसरी बँक म्हणजे पोस्ट बँक, चौथी बँक म्हणजे ग्रामीण बँक आणि 5वी बँक म्हणजे IDBI बँक. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आताच मी 5 बँकेची नावे वाचून दाखवलेली आहे. तुमचं बँक खाता या 5 बँकेपैकी असेल आणि तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहे. सोबतच अर्थसंकल्प संपल्यानंतर लाडक्या बहिणींसाठी 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्याच बहिणींसाठी 3 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहे. तर त्या 3 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना म्हणजेच मोफत शिलाई मशीन योजना. बघा 2 ते 3 दिवस झालं तुम्हाला सुद्धा सांगत आहे की मोफत शिलाई मशीन योजनेचे अर्ज सुरू झालेले आहे. ज्या बहिणींना अर्ज करायचा असेल तर त्या बहिणींनी PM विश्वकर्मा या वेबसाईटवरून करायचं आहे. त्यानंतर तुमचा अर्ज पात्र ठरल्यानंतर तुम्हाला शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सोबतच दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी. बघा याचा GR 2 दिवसांपूर्वी आलेला आहे. ज्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल तर त्या बहिणींनी या योजनेसाठी अर्ज सुद्धा करायचा आहे. या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 20,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सोबतच तिसरी योजना म्हणजे घरकुल योजना. बघा या घरकुल योजनांचे अर्ज सुरू झालेले होते, त्याचे अर्ज सुरू झाल्यानंतर भरपूर बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत. बहिणींच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचा पहिला हप्ता 15,000 रुपये जमा झालेला आहे. दुसरा हप्ता 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होणार आहे, परंतु दुसरा हप्ता सर्वात मोठा हप्ता असणार आहे. तर हा दुसरा हप्ता 70,000 रुपयांचा आहे. त्यामुळे तुम्ही जर घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये 70,000 रुपयांचा दुसरा टप्पा घर बांधणीसाठी मिळणार आहे. परंतु अजितदादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना सक्षमी करण्यासाठी 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी फक्त 3च पात्रता घालण्यात आलेली आहे. पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, दुसरी पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा. ज्या बहिणी या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. याची यादी सुद्धा येणार आहे. ज्यावेळेस याची यादी आपल्याकडे येईल त्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आज ज्या महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेल्या होत्या त्या अपडेट तुमच्यापर्यंत अगदी काटेकोर पद्धतीने पोहोचवलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.